मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आज आपण हा जो कॅनव्हास घेतलेला आहे तर याच्यावर आपण ॲक्रेलिक कलरचं काम करणार आहोत. तर हे काम करत असताना एक रंगामध्ये हे आपण काम करणार आहोत की त्याला मोनोक्रोमॅटिक म्हणतात. फक्त ब्लॅक रंग आणि त्यांनी टोनल व्हॅल्यूमधून आपण चित्र साकारणार आहोत की जेणेकरून त्याचा 3 डायमेन्शनल इफेक्ट आपल्याला शेवटी बघायला मिळेल. याची सुरुवात नेहमीसारखंच आपण कॅनव्हासला पाणी लावून मग सुरुवात करत आहोत. कॅनव्हासला पाणी लावल्यानंतर एक 5 मिनटामध्ये गॅप द्यायची आणि जेणेकरून त्याच्यावर लावलेला रंग खाली जास्त ओघळून येऊ नये म्हणून. हे काम करत असताना मी एक डोक्यामध्ये कल्पना ठेवलेली होती की आपल्याला ग्रे रंगामध्ये एक संकल्प चित्र करता येईल असा आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये काही ओरिजिनल कॅनव्हास सोडण्याचा मी मनामध्ये विचार केलेला आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे ओरिजिनल कॅनव्हास हा चिरकाल व्हाईट राहतो आणि आपल्याला त्याच्यावर व्हाईट रंग देण्याची काही गरज भासत नाही. आता हे काम करत असताना एक वरच्या बाजूला मी एक ग्रेचा आणि ब्लॅकचा टोन दिलेला आहे आणि मध्ये गॅप सोडून त्याला बॅलन्स होणारा दुसरा पार्ट त्याचा मी आता करतोय की हा इथं मी व्हाईट सोडायचा प्रयत्न करतोय की तो पुढे आपल्या चित्राला उपयुक्त ठरेल. आता हे चित्र करत असताना मी मनामध्ये एक कल्पना केलेली होती आणि ज्या वेळेला मी कॅनव्हास समोर आल्यानंतर एक ब्रशचा स्ट्रोक याच्यावर ठेवला तर तो मला चित्र ठरलेल्यापेक्षा वेगळ्या दिशेने घेऊन गेला आणि मग मी तो पहिला जो मनातला विचार होता तो बदलला आणि मग मी त्या दुसऱ्या विचाराने मी हे चित्र करतोय. रंगसंगती तीच आहे. ब्लॅक अँड व्हाईट काम करत असताना जे आपण स्ट्रोक किंवा जे टोन लावतो तर ते पूर्णपणे विचारांती लावायचे असतात. कारण एकाच रंगामध्ये आपण व्हाईट थोडासा वापर करतो आणि जास्तीत जास्त पाणी लावून त्याचे टोन आणण्याचा रंग पातळ करून टोन आणण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक चित्र करत असताना किंवा पेंटिंग करत असताना आपण आपल्या साईजनुसार त्याचं कंपोजिशन त्याची रचना करणं योग्य ठरतं.
कारण जर दिलेल्या स्पेसमध्ये योग्य रचना नसेल तर चित्राचा तोल बॅलन्स हे नीट राहू शकत नाही. मग आम्ही त्याला काय म्हणतो की अरे या चित्राचा बॅलन्स गेलेला आहे. म्हणजे ते एकाच बाजूला सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. एकाच बाजूला सगळ्या गोष्टी येणं हरकत नाही आहे, पण मग बाकीचा जो मोकळा भाग असतो तर तो तेवढा पॉवरफुल राहायला पाहिजे की त्या एकाच बाजूला आलेल्या गोष्टीचा बॅलन्स करू शकेल त्याला. आता काही ठिकाणी ज्या वेळेला रंग आपण लावतो आणि आपल्याला फॉगी इफेक्ट हवे असतात, तर एक तर ज्या वेळेला आपण वॉटर कलर करतो तर त्यावेळेला आपण त्याच्यासाठी चित्र हे पाण्यामध्ये धुवून त्याचा इफेक्ट आणू शकतो. तर आता हे ॲक्रेलिक रंग आहेत आणि थोडेसे ओलसर असताना मी त्या ठिकाणी ब्रशनी पाणी लावून तो रंग काढून घ्यायचा प्रयत्न करतो. तर त्याचा फायदा असा असतो की ज्या कॅनव्हासच्या ग्रेन्स आहेत तर त्या ग्रेन्समध्ये थोडासा ब्लॅक रंग जाऊन बसलेला असतो आणि बाकीचा आपण वरचा जो भाग आहे ग्रेन्सच्या म्हणजे दोऱ्याचा जो वरचा भाग आहे तर त्याचा रंग निघून येतो आणि त्याच्यामुळं तिथे एक वेगळीच हार्मनी तयार होते. फक्त ती आपल्याला गरजेनुसारच करावी लागते. सगळ्या ठिकाणी पण असं करून योग्य होत नसतं. आता आपण हे जे चित्र करतो आहे तर याचा एक पहिला पार्ट झालेला आहे. आता याच्यावर म्हणूनच तर वाढण्यासाठी थांबलो होतो. माझ्यामध्ये एक कॅमेरा तो पण नाही एडिट केलेला आहे. चालू आहे म्हणजे हे चालू आहे. रोलिंग चालू आहे ना. हो थोडं पुढे घ्या ना, फास्ट करून घ्या थोडंसं. कर्सरच पुढे घ्या. आता या ठिकाणी आपण फक्त ब्लॅक रंग आणि व्हाईट याच्यामध्येच काम करतो आहे. पण आपण ज्या वेळेला निसर्गामध्ये बघतो की याच्यामध्ये मी पुढे थोडीशी झाडं ॲड करणार आहे, तर ती झाडांची खोडं जी असतात तर ती व्हाईट झाडं माझ्या डोक्यामध्ये आहे की याच्यामध्ये ॲड करावीत. पण व्हाईट झाडं ज्या वेळेला आपण निसर्गामध्ये बघतो तर त्या पावसाळ्यामध्ये त्याच्यावर पाणी पडून जातं आणि पुढे कालांतराने त्याच्यावर थोडासा एक असा पापुद्र्यासारखा भाग येतो आणि तो मी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला मला तो येलो असा थोडासा जाणवला, काळपट येलो. आणि म्हणून मी फक्त एक थोड्या ठिकाणी त्या येलोचा वापर करतो आहे.
की जेणेकरून माझ्या मनामध्ये ती कल्पना आली आणि जरी ब्लॅक अँड व्हाईट चित्र असलं तरी त्याच्यामध्ये एखादा रंग तेवढा पुरताच घ्यायला काही हरकत नाही आहे आणि म्हणून मी त्याचा थोडा वापर करतो आहे. आता हा चित्रातला व्हाईट आहे, हा जो सुटलेला आहे तर शेवटपर्यंत मी तसाच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण ज्या वेळेला पेंटिंग करतो तर स्पेशली वॉटर कलरमध्ये काम करत असताना, आता हे वॉटर बेस आहे तर काही वेळेला चित्रामध्ये ओघळ येतात. त्याचं ओघळ लगेच पुसू नयेत. आपण 1-2 मिनटं त्याच्याकडे पाहावं आणि थोडासा विचार करावा की आपल्या चित्राला कुठे पोषक ठरू शकतात का. कारण चित्र करत असताना जे चांगलं आहे तेच फक्त त्याच्यामध्ये ॲड करावं. म्हणजे जरी आपण हाताने ते पर्पजली केलेलं नसलं तरीसुद्धा ते ओघळ आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घेता आले पाहिजे. तेही एक कौशल्य असतं. की वरून मी 2 ओघळ सुटलेले आहेत ते तसेच ठेवलेले आहेत. कारण झाडाच्या पुढे डार्क रंग असतो आणि मागून जो लाईट येतो तर तो व्यवस्थित त्याच्यामुळे दिसतोय असं मला जाणवलं की बाबा त्याच्यामधून येणारा लाईट आहे तर तो जास्त चांगला वाटतो. त्यामुळे नॅचरल आपल्याला मिळालेला आहे तो तसाच टिकवावा अशी कल्पना करून मी ते त्या पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि वॉटर बेस काम करत असताना नेहमी एकावर एक रंगाचे लेअर चढवत असताना ते कधी थिक घेऊ नयेत. ट्रान्सपरंट किंवा असे थोडे पातळसर असेच रंग एकावर एक चढवावेत. ज्या वेळेला टोन जरी बदलत असला तरी त्या पद्धतीनेच त्याचं काम व्हायला पाहिजे. म्हणजे तो फ्रेश दिसतो, मळकट होत नाही किंवा डेड होत नाही आणि म्हणून आपण ते त्या पद्धतीने चढवायचे असतात. आता याच्यानंतर जे माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहे ती मी तुम्हाला सांगतो. हे खालचा जो भाग आहे तर तो सेंट्रलाइज आहे, तो मी तसाच ठेवणार आहे. आणि मधी जो व्हाईट भाग सुटलेला आहे, हां आता मी जिथं ब्लॅकने काम करतोय तर त्या ठिकाणी मी नंतर थोडासा ओपेक व्हाईट असा रंग घेणार आहे. म्हणजे मी चित्र सुरुवात करायच्या वेळेलाच ते ठरवून ठेवलेलं होतं. आपण शक्यतो ठरवून ठेवलेलं जर काम केलं तर ते जास्त चांगलं होतं. पण अनावधानाने जर एखादा आपल्याला ॲक्सिडेंटल असा भाग, म्हणजे या चित्रामध्ये ज्यावेळेला आपण सेमी रिअलिस्टिक किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग करतो आहे तर त्यावेळेला जर असा भाग मिळाला तर तो मला तरी असं वाटतं तो वापरायला काही हरकत नाही आहे. पण ज्यावेळेला वास्तववादी पेंटिंग आपण करतो तर त्यावेळेला या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून आपल्या चित्राला ते मारक ठरणार नाही. आता चित्राचं काम करत असताना की जसे आपण मोठे मासेस कलरनी भरतो, फील करतो तर तसेच बारीक रेषा, हळुवारपणे येणारी रेषा किंवा थोड्याशा ब्रॉड रेषा याचा समतोल साधावा. म्हणजे आपलं चित्र हे बोजड दिसत नाही, ते एकदम असं लाईट असल्यामुळं त्याचं वेट कमी होतं आणि दिसायला ते छान असं त्याचं सौंदर्य त्या हलक्या रेगांनी जास्त खुलून येतं.
पण बोजड झालं तर कदाचित ते चित्र तितकंसं चांगलं दिसणार नाही. आणि म्हणून दोन्ही रेषांचा वापर आपण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करावा. माझ्या मते एक तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की माझा आता बरेच 40-42 वर्षाचा अनुभव आहे की एखादी चित्रकृती आपण ज्या वेळेला करतो आणि त्याचं एक्झिबिशन लावतो किंवा कोणी कुठेतरी आपली चित्र बाहेर प्रदर्शित होत असतात, तर त्यावेळेला बघायला आलेले जे रसिक लोक असतात ते आपल्या चित्रापाशी एक 15-20 मिनटं का होईना जर घोटाळले तर आपण आपल्या मनामध्ये समजावं की आपलं चित्र हे चांगल्या प्रकारे त्याचं कार्य करून गेलेलं आहे. कारण कधी कधी काय होतं की लोक नुसती ओझरती नजर टाकून जातात, तर त्याच्यामध्ये दोन भाग असतात. एक तर त्यांना त्यातलं काही कळत नसतं किंवा आपली कलाकृती ही तेवढी पॉवरफुल झालेली नसते. या दोन गोष्टी आहेत. पण जर चित्र पुन्हा पुन्हा बघायला लोक आली तर नक्की समजावं की आपण हे काम चांगलं आहे आणि त्या दिशेने आपण नेहमी काम करावं. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असं असतं, आता मी ज्या वेळेला थोडंसं या चित्राच्या विषयाच्या बाजूने सांगतो आहे की आपण चित्र करतो, तर त्यावेळेला मला जे शिकवायला एक सर होते, त्यांनी मला असं सांगितलेलं होतं की आपल्याला सगळ्या प्रकारचं काम करता आलं पाहिजे. तर त्यामुळे मी थोड्या फार अंशी का होईना पण प्रत्येक विभागामध्ये चित्राचं काम करत गेलेलं आहे, पेंटिंगचं काम करत गेलो आहे. म्हणजे मी लाईन ड्रॉइंगही केलेलं आहे आणि ऑइल पेंटमध्ये मी जास्तीत जास्त काम केलेलं आहे. वॉटर कलरमध्येही केलेलं आहे. पण वॉटर कलरला कसं असतं की मर्यादा येतात की एकदा लावलेला रंग मग तुम्हाला जर खात्री असेल की हा आपण धुवून काढू शकू आणि चांगला इफेक्ट मिळू शकू तर तसं करायला हरकत नाही आहे. पण वॉटर कलर करताना खूप काळजीपूर्वकच काम करावं लागतं. तसं आपण आता मी थोडंसं थांबूनच काम करतो आहे की पुढचा डोक्यामध्ये विचार घेऊन की हे पुढे कसं होईल. आपण आता डार्क टोन जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ॲड करायचा प्रयत्न करतो आहे. कारण वॉटर कलरमध्ये असं असतं की आपण चित्रावर रंग डार्क टोन देताना आपल्याला तो खूप जास्त गडद वाटतो, पण चित्र सुकल्यानंतर तो टोन बऱ्याच अंशी कमी होतो.
तर त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच त्याच्यावर परत परत रंग लावण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून तो डार्क टोन टिकून राहील. काही काम हे अगदी हलक्या हाताने करावं लागतं की त्या ठिकाणी फार ब्रशवर जोर देऊ नये. शेवटी परिणाम साधना हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण आता या चित्राच्या फायनल स्टेजकडे चाललेलो आहोत. आपण चित्रकृती करत असताना त्याच्या प्रत्येक बाजूकडे लक्ष देऊन काम करावं. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्याला एखादा पार्ट आवडला तर त्याच्यामध्ये आपण कधी कधी जास्त काम करतो, मग त्यामुळं बाकीचे भाग जे आहेत तर ते वीक वाटायला लागतात. तर तसं होऊ देऊ नये आणि म्हणून प्रत्येक वेळेला चौफेर म्हणजे प्रत्येक भागामध्ये काय कमी आहे, काय ॲड करायला पाहिजे, काही घालवायला पाहिजे, याचं बारकाईने लक्ष देऊन त्या त्या पद्धतीने त्याच वेळेला ते करावं.
आता आपण या चित्रकृतीमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला ग्रे टोन पाहिजे ओपेक, तर त्या ठिकाणी आपण पहिला रंग जो लावलेला आहे ब्लॅक, तर त्याच्यावर आपण हलक्या हाताने व्हाईटने काम करतो की जेणेकरून आतल्या रंगाचंही अस्तित्व दिसेल आणि वरचा रंगही खुलून दिसेल. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर आता व्हाईटने काम करतो. ज्या ठिकाणी आपण व्हाईट लावतो आहे तर त्याच्या अपोजिट भागामध्ये डार्क टोन असल्यामुळं त्या चित्राची डायमेन्शन वाढायला सुरुवात झालेली आहे. आणि व्हाईटचे स्ट्रोक असे ठेवायचे की ते चित्र जास्त खुलून दिसेल, त्याच्या सौंदर्यामध्ये भर होईल. अशा पद्धतीनेच ते व्हाईट स्ट्रोक त्याच्यामध्ये ठेवायचे, हलक्या हाताने चढवत जायचं. आता आपण जे आवश्यक आहे ते ठेवतो आहे, अनावश्यक गोष्ट आपण त्याच्यामधून डिलीट करून टाकतो.
फिनिशिंग आपण असं करावं की ज्या ठिकाणी आपल्याला मोल्डिंग हवं असं वाटतंय किंवा तिथली डायमेन्शन वाढवावी असं वाटतंय, तर त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ब्रशचे स्ट्रोक पडावेत. जर आपण स्ट्रोक न ठेवता प्लेन रंग भरला त्या ठिकाणी तर चित्राला डायमेन्शन येणार नाही. चित्र असं सपाट वाटेल, फ्लॅट वाटेल, त्याच्यामध्ये मुवमेंट जाणवणार नाही. आणि चित्रामध्ये मुवमेंट असेल तर बघणारालाही छान वाटतं आणि आपल्यालाही चांगलं वाटतं. काही ठिकाणी छोट्या ब्रशचा वापर करावा, काही ठिकाणी फ्लॅट ब्रश मोठा घेऊन त्यांनीही स्ट्रोक द्यावेत. म्हणजे ते स्ट्रोक आणि छोट्या ब्रशने दिलेले स्ट्रोक याचा मेळ जर साधला गेला तर ते जास्त चांगलं ठरतं. आता आपण हा जो ब्लॅक खाली सोडलेला आहे त्याच्यामधून व्हाईट सोडलेला आहे आणि ग्रे टोन निर्माण केलेल्या मध्ये, तर त्याच्यावर आपण व्हाईटमधलीच पण थोडी ग्रेकडं झुकणारी अशी झाडांचा ग्रुप दाखवत आहे, जेणेकरून जे आपण मध्ये ब्लॅक केलेलं आहे आणि ओरिजिनल कॅनव्हास सोडलेला आहे ते थोडंसं आतमध्ये जाईल, त्याला खोली येईल त्या चित्राला आणि ते जास्त खुलून दिसेल. असा आपला या मागचा उद्देश आहे. फांद्यांचा सुद्धा ग्रोथ आवश्यक तेवढाच दाखवायचा, जास्त दाखवूनही उपयोग नाही, कारण मग ते तिकडंच लक्ष जास्त केंद्रित होतं. पण चित्राला ज्या ठिकाणी उठाव म्हणजे फांदी हा एक भाग झाला, पण तो आपल्या चित्रामध्ये एक पार्ट म्हणजे आपल्या चित्रामधलं सौंदर्य आणि तो भाग उठून यावा एवढ्यासाठी वापरलेलं ते घटक आहे. त्या पद्धतीने हलक्या हाताने वरच्यावर पॉईंटला रंग लावून हळूवारपणे ती झाडं त्याच्यामध्ये ॲड करावीत आणि त्याचा तोल साधावा. आपण आता त्या ब्लॅकवर काही अंश फांद्यांचे स्ट्रोक घेतो की जेणेकरून खालच्या रंगाला पण बाधा येणार नाही आणि तो जास्त खुलून दिसेल. अशा पद्धतीने आपण हे काम करतो. हळूवारपणे त्याच्यामध्ये एक एक गोष्ट ॲड करत जावी. आणि आपलं हे चित्र आता पूर्ण फायनलकडे आलेलं आहे.
आता आपण याच्यामध्ये जे रंगांनी काम केलेलं आहे, व्हाईट रंग घेऊनही फायनल काम केलेलं आहे, परंतु जो कॅनव्हासचा व्हाईट सोडलेला आहे तर तो मागून प्रकाशाचे कवड्स येतात, तर त्याचा भास निर्माण करण्यासाठी म्हणून मी ते ठेवलेले होते आणि ते अचूक राहिलेले आहेत. त्यामुळं त्या पार्टमुळं आपल्या चित्राला जास्त प्रमाणामध्ये आकार आलेला आहे. तर अशा पद्धतीने जर काम करत गेलो तर आपल्या चित्रकृती ह्या जास्तीत जास्त चांगल्या होतील.